शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रकमेत लवकरच वाढ होणार आहे। 1 रुपयात मिळणारा पीक विमा आता 100 रुपयात काढावा लागणार आहे। त्यासाठी लवकरच पीक विम्याच्या नियमात बदल केले जाणार आहेत। शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या। आता 1 रुपयाऐवजी 100 रुपयात पीक विमा। लवकरच पीक विम्याची फेररचना होणार। शेतकऱ्यांना मिळणारा 1 रुपयातील पीक विमा आता बंद होणार असल्याची माहिती आहे। 1 रुपयात मिळणाऱ्या पीक विम्यासाठी आता शेतकऱ्यांना 100 रुपये मोजावे लागणार आहेत, कारण पुढील काही दिवसात पीक विमा योजनेची फेररचना होणार आहे। तसा प्रस्तावच कृषी विभागानं राज्य सरकारकडे पाठवलाय। लवकरच सरकार पीक विम्याच्या नव्या प्रस्तावावर निर्णय घेणार आहे। जे काही गैरप्रकार आहेत ते थांबवण्यासाठी काही निर्णय तर घ्यावे लागतील आणि काय निर्णय घ्यायचे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बसून या ठिकाणी निर्णय होईल। पीक विम्याच्या नियमात सरकार बदल करणार आहे। त्याबाबत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारलं असता त्यांनी मात्र वादग्रस्त विधान करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। 1 रुपया भिकारीही घेत नाही, मात्र आम्ही 1 रुपयात पीक विमा देत असल्याचं कोकाटे म्हणाले। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला। तर माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानाची त्यांच्याच पक्षाकडून दखल घेण्यात आली आहे। आपल्या विधानानं कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, त्याची काळजी घेतली पाहिजे, अशी पक्षाची भूमिका असल्याचं आनंद परांजपे म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की माननीय मंत्रीगण असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, यांनी आपली वक्तव्य करताना कुठेही त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। हीच भूमिका राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांची आहे। पीक विमा योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकार नियमात बदल करणार आहे, मात्र त्यामुळे बळीराजा शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची गरज या निमित्तानं अधोरेखित झाली आहे। अमरावतीहून अनिरुद्ध दवाळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।